मॅच नंबर 3 ते पण सुरू करत आहोत. सामना क्रमांक 3 इथे सुरू होतोय. एव्ही वॉरियर्स वर्सेस अल्फा रेंजर्स. अल्फा रेंजर्सने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर स्कोरर सिग्नल करा पंचांना आणि स्कोररच्या समोरून जर थोडीशी गर्दी कमी करायची आहे. अल्फा रेंजर्सने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही प्रथम बॅटिंग करू. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू बीमर. बीमर चेंडू बॅट्समनला बीमार करू शकतो. एवढा वरती चेंडू होता की विकेट किपर सुद्धा तो चेंडू गॅदर करू शकला नाहीये. नो +1. स्कोर कार्डवर धावसंख्या 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. नो +1. श्री सोमजाई जाखमाता देवस्थान ट्रस्ट, पळसप ग्राम सुधारण मंडळ, पळसप बौद्धवाडी, पळसप ग्रामपंचायत यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. फ्रीड बॉल होता हा चेंडू. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर आणि थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. पहिल्या बॉलवर आपण बघितलं की 2 धावा आल्या होत्या. ओ क्या बात आहे, चांगलं कमबॅक, एक्सलंट डिलिव्हरी. अथर्व बॉलिंग मार्कवर खूप चांगला चेंज ऑफ पेस टाकतोय. स्लोअर वन त्याच्याकडे खूप चांगला आहे. गतीमध्ये व्हेरिएशन्स खूप चांगले आणतो. पहिल्या चेंडू निश्चित त्याने बीमर टाकला होता. स्ट्राईक केला अमित. पुढचा चेंडू अथर्वचा. ओ क्या बात आहे, शरीर भेदी मारा. चेंडू ज्याप्रमाणे ग्रीप करतोय ना, अप्रतिम डिलिव्हरी, खरंच कौतुकास्पद कामगिरी. अथर्व हातामध्ये त्याच्या जादू आहे. ग्रीप खूप चांगली आहे, चांगला रिलीज पॉइंट आहे, चांगली गोलंदाजी. स्ट्राईक केला संतोष. धावसंख्या धावफलकावर 2. पहिल्या चेंडूवर बीमर टाकला होता, त्यानंतर एक धाव तिथे धावून त्याने पूर्ण केली. धावसंख्या 2. पुढचा चेंडू. चेंडू हवेमध्ये, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. थोडीशी जजमेंट तिथे चुकली. चेंडू कव्हर करण्याचा फलंदाजांनी धावून तर धाव कंप्लीट केल्या त्या ठिकाणी 2 आणि 2 धावांची मध्ये धावसंख्येत धावसंख्या झाली ती 4 धावा धावफलकावर. अल्फा रेंजर्स वर्सेस एव्ही वॉरियर्स थर्ड मॅच. प्रत्येक संघ लीग मध्ये 3-3 सामना खेळणार आहे. त्यापैकी 2 सामने आपण कव्हर केले. 4-4 षटकांचे सामने. पुढचा चेंडू पुन्हा अथर्व घेऊन राऊंड विकेट अटॅक करतोय. समोर आहे संतोष. शॉर्ट पिच चेंडू होता. इव्हन गोलंदाज आपण बघतोय त्या ठिकाणी खूप चांगली चेंडू टाकतोय. बॅट्समन अंदाजच घेऊ शकत नाहीये. पंचांचा लेग बाईटचा इशारा. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. अमितला त्या चेंडूचा अंदाजच तो घेऊ शकला नाहीये. आता मात्र संतोष स्ट्रायकिंग एंडलाय. बॅकफुटला गेला, जागा बनवली, त्या ठिकाणी चेंडू कव्हर केला. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर मध्ये ते चेंडू कव्हर तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट पर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडीशी मिसफिल्ड, कॅज्युअल अप्रोच आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. 2 धावा धावून इथे पूर्ण करतायत या चेंडूवर आणि तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होते. 7 धावा धावफलकावर आहेत. अल्फा रेंजर्स वर्सेस एव्ही वॉरियर्स. सर्व खेळाडूंसाठी, सर्व उपस्थित सर्व संघ मालक आहेत, खेळाडू त्यांच्या माहितीसाठी बरोबर 12:30 वाजता लंच काउंटर सुरू होणार आहेत. लक्षात ठेवा, 12:30 वाजता लंच काउंटर सुरू होणार आहेत. कुठल्या प्रकारचा आज ब्रेक नसणार आहे, कारण ऑलरेडी आपण शेड्यूलमध्ये थोडेसे डिले आहोत, लेट आहोत. त्यामुळे मॅचेस कंटिन्यू चालू राहतील. ज्या संघांचा सामना नसेल किंवा ज्या संघ जिथे मॅच खेळत नसतील ते 12:30 वाजता तिथे जेवण करून घ्यायचं आहे. अजून 1 तास आहे तुमच्याकडे. 1 तासानंतर लंच काउंटर तिथे चालू होतील. 7 धावा धावफलकावर एकाकडेच्या विदाउट लॉस. अमित आणि संतोष. स्ट्रायकिंग एंडला अमित. गोलंदाज सज्ज. गोलंदाज आपण बघतोय तो सुमित. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू सुमितचा. फुल टॉस. डीप स्क्वेअर मध्ये ते क्षेत्ररक्षक जज करतोय आणि जजमेंट चांगलं आहे. थोडंसं आपण बघितलं त्या ठिकाणी फंबल झालं होतं, जगल झालं होतं चेंडू, पण इथे मात्र पुन्हा त्यात चांगला कंट्रोल बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर सुमित आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय आणि अमित आपण बघतो त्या ठिकाणी होतोय तो बाद. फुल टॉस चेंडू होता. भरपूर संधी होती, नामी संधी होती एक मोठा फटका मारण्याची.
पण चेंडून बघितलं की स्क्वेअर लेग मध्ये सुरेख टिपला गेला आणि पहिलाच धक्का लागला. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, तोच अमित. न्यू बॅट्समन पुष्कराज येतोय बॅटिंगसाठी. 1 डाऊन बॅट्समन. अल्फा रेंजर्स वर्सेस एव्ही वॉरियर्स फ्रेश मॅच खेळत आहेत आणि एकूण 6 संघ आहेत. त्यानंतर नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच सोमजाई स्ट्रायकर्स वर्सेस स्ट्रॉम चेझर्स ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक स्क्वेअर तिथे चेंडू कव्हर करतोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि धावसंख्येत भर झाली आहे. पुष्कराज खातं उघडतो एका धावेने. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. फळसप प्रीमियर लीग सीझन 1 पहिलं पर्व आणि जसा दोन्ही कॅप्टननी पहिल्या मॅच मध्ये जसा उल्लेख केला की आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे, चांगली संधी मिळाली आहे, संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे, पहिलंच पर्व आम्हाला गाजवायचं आहे, त्यामुळे तो प्रयत्न त्यांचा सुरू आहे प्रत्येकाचा. फुल टॉस स्लाइस केल्या चेंडूला आणि त्या ठिकाणी गॅप मोठा होता. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. फुल टॉस चेंडू बघू शकता, ऍक्शन रिप्ले चांगला बघायला मिळतोय डीप मध्ये आणि एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय चौकारसाठी. खालसा क्रिकेट ग्राउंडवर तुम्ही ही स्पर्धा बघत आहात, फळसप प्रीमियर लीग. नीटनेटकं दिमागदार असं आयोजन या स्पर्धेचं. ओ ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट, चेंडू हवेमध्ये, तिथे मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर येतोय, झेल सुटलाय, जजमेंट चांगलं होतं त्या ठिकाणी पण चेंडू तिथे ग्रीप करू शकला नाहीये. 2 धावा धावणी ते पूर्ण करतोय तो फलंदाज संतोष. खूप लांबून हा फटका त्याने एक्झिक्यूट केला होता. फलंदाज आपण बघतोय त्या ठिकाणी फोटो त्याच्याकडे नाहीये, बॅकफुटला गेला होता भरपूर आणि लांबून तो फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. झेल सुटलाय, 2 धावा तिथे पूर्ण केल्या त्या संतोषने. हो चांगला फटका, लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय, चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत संतोष फक्त एकच धाव कंप्लीट करू शकलाय. फिटनेस इम्पॉर्टंट आहे, वॉर्मअप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही मॅच खेळताय किंवा कुठलाही स्पोर्ट्स तुम्ही खेळता, तुमच्याकडे फिटनेस इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे थोडंसं वॉर्मअप करणं, बॉडी थोडीशी गरम करणं हे इम्पॉर्टंट आहे. ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट चेंडू कव्हर करून फेक करेल. नॉशा किंगला कुठल्या प्रकारचा कॉल तिथे नव्हता. पुष्कराज जवळजवळ अर्ध्या क्रीज पर्यंत आला होता आणि पुन्हा मागे लावावं लागतंय. षटकं संपतात ती 2, धावसंख्या 16. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करून ठेवतोय दोन्ही संघांच्या संघनायकांना. चौथा सामना असेल तो सोमजाई स्ट्रायकर्स वर्सेस स्ट्रॉम चेजर्स या 2 संघांमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची मात्र नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. कम्पेअर टू लास्ट 2 मॅच या सामन्यामध्ये आपण बघतो की कंट्रोल खूप चांगला गोलंदाजीमध्ये, चांगली गोलंदाजी केली आहे. 16 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट गमावली बॅटिंग करत असताना अल्फा रेंजर्स या संघाने. कारण नाणेफेक जिंकून त्यांनी जो निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू प्रथम आणि एव्ही वॉरियर्सला इन्व्हाइट केले बॉलिंगला. बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. पंचांचा इशारा येतो, बॉलिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन फ्रॉम बॉलिंग टीम. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि एक लॉंग ऑफ. एक लॉंग ऑन सुद्धा आहे. आता मात्र लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये येतोय, त्यामुळे सर्कलच्या बाहेरचे 3 खेळाडू ऑन साइडलाच आहेत डीप मध्ये. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन. षटक क्रमांक 3 आदित्य. ओ क्या बात आहे, व्हॉट अ शॉट. जणू काही तलवार चालवली, स्लाइस शॉट. टप्पा पडल्याचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. स्क्वेअर कट खूप चांगला बघायला मिळाला, वेगवान स्क्वेअर कट होता. बघू शकता ऍक्शन रिप्ले. क्या बात आहे, काय फटका होता, लाजवाब स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा फटका, त्यांचा फेवरेट स्ट्रोक होता स्क्वेअर कट आणि तो फटका बघायला मिळाला संतोषच्या बॅटमधून. धावसंख्या 20. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड इन थर्ड ओव्हर. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात, सॉरी बॉलिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय, त्याचा फायदा उचलतोय हा गोलंदाज. हा चेंडू बघूया त्या ठिकाणी मागे जातोय, धाव तिथे घेतली गेली नाहीये. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट.
पुढचा चेंडू फ्री बॉल. हो ऑन द टोस उभं इथे मात्र राऊंड उभा फटका मारलाय, खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. अपिस्ट अँड पनिष्ड सीमारेषे बाहेर चौकार. जास्त बाउन्स होता या चेंडूवर आणि त्याचा फायदा उचलला. ऑन द टोस बघू शकता टाचेवर उभा राहून हा फटका मारलेला आहे. चांगला चेस केला या चेंडूला आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार आपण बघतोय आदित्यच्या गोलंदाजीवर. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. काय फटका होता डोळ्यांचं पारणं फेडणारा अवे फ्रॉम द बॉडी. व्हाट अ शॉट इज दॅट. म्हणून म्हटलं हॉट शॉट ऑफ द मॅच. परफेक्ट शॉट ऑफ द बॉल. काय टायमिंग केलंय आणि काय स्लाइस. कापला अक्षरशः चेंडूला. एवढा जबरदस्त फटका. टायमिंग चांगला जुळून आलं त्याच्यावर. धावसंख्या 29. पुन्हा त्या दिशेने ऍक्शन रिप्ले. कॉपी अँड पेस्ट. वन मोर बिग हिट. वन मोर 6. अँड स्कोर वॉज ऑन 37. संतोषला आता रिटायर व्हावं लागेल कारण त्याची वैयक्तिक धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे संतोष आता तंबूत परततोय. आपण या स्पर्धेमध्ये 3 बॅट्समन आतापर्यंत बघितले जे रिटायर्ड झालेले आहेत. 25 धावा 26 धावा इथे तर तब्बल 29 धावा. वॉट अ बॅटिंग अँड वॉट अ नॉक. 13 चेंडू 29 धाव्यांची खेळी करणारा संतोष रिटायर्ड होतोय. वॉट अ परफॉर्मन्स विथ द बॅट. 37 लॉस ऑफ 1 and 1 batsman retired. Individual score 29 in 13 ball only. Magnificent batting. 37 loss of 1 in the third over. यानंतर अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये आदित्यचा खरपूस समाचार घेतला. 4 षटकात 21 धावा आदित्यने खर्च केलेल्या आहेत. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज तिथे स्ट्रायकिंग याला यश विचारे. थांबून एक्झिक्यूट केला चेंडू हवेमध्ये उंच गेला. किती लांब गेला बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास आणि चेंडू थांबणारच नाहीये. चेंडू सरळ सीमारेषेच्या जवळ जाऊन तिथे मात्र बघायचं ते कव्हर तर केलाय. पंच कन्फर्म करतायत. त्या ठिकाणी बघायचं धावून तर 2 धावा पूर्ण होत आहेत या चेंडूवर. डीप मध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. ऍक्शन रिप्लेत आपण बघूया त्या ठिकाणी चेंडू कुठे कव्हर केला गेला. ओव्हरथ्रो धाव फक्त धाव सुरू आहे. धावसंख्या 41 41. 41 धावा धाव फलकावर आहेत. 41 लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. ओ बघूया त्या ठिकाणी मागे जातो ते चेंडू. त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतील क्षेत्ररक्षक. तोपर्यंत पंच सांगतात गुणसंख्या लेखकाला इट्स लेग बाईज. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 42 42. करंट रन रेट 14 रन पर ओव्हर. बॉलिंग पॉवर प्ले मध्ये तब्बल 25 धावा आदित्यच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाल्या. 2 षटकाखेर जेमतेम 16 धावा धावफलकार होत्या पण इथे मात्र भरपूर धावा आदित्यने खर्च केल्या आहेत. तब्बल 25 धावांचं षटक बघायला मिळालं. 3 चौकार 1 षटकार 2 षटकार हे सुद्धा बघायला मिळाले. षटक खूपच मागडे ठरलंय. या सामन्याला कलाटणी देणारं मोमेंटम मिळवून देणारं षटक बॉलिंग पॉवर प्ले. आपण त्यामध्ये बघितलं की एक फलंदाज संतोष तंबूत परतला जे रिटायर्ड झाला. त्याने 29 धावा कुठल्या आपल्या संघासाठी वैयक्तिक. लास्ट ओव्हर टू गो. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानावर. फलंदाज सज्ज होतोय. समोर येतो यश विचारे. लोड फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करतोय आणि एकदा तिथे कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्या 43 43. गोलंदाज आहे आदित्य.
हो, कट करायचा प्रयत्न ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. इट्स अ वाईट. स्कोर मोजन 44, 44. पुढील चेंडू आदित्यचा. खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे. बॅट्समन खूप मागे उभा आहे. हा चेंडू क्रीजच्या बाहेर म्हणणार नाही, पण बघतो की त्या ठिकाणी जी लाईन, त्या लाईनच्या पलीकडे चेंडू निघून गेला. इट्स अ वाईट. फर्स्ट प्रीमियर लीग सीझन 1 पहिलं पर्व. चांगल्या संकल्पनेतून चांगली क्रिकेट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आदित्यचा. ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू. गॅप खूप मोठा आहे. वॅकेंट एरिया सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार चौकार. नेक्स्ट मॅचसाठी रिपोर्ट करायचा आहे सोमजाई स्ट्रायकर्स आणि स्ट्रॉम चेझर्स. ताबडतोब या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर खाली कॅमेरामॅनच्या त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स त्या ठिकाणी आपण येऊन थांबायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. स्ट्रॉम चेझर्स आणि सोमजाई स्ट्रायकर्स. 49 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. वाईट बॉल. 50 धावा पूर्ण. 50 अप. 50 अप फॉर टीम अल्फा रेंजर्स. 50 धावा पूर्ण धावफलकावर. पुष्कराज विचारे स्ट्राईक एंडला. हो, क्या बात आहे. चांगला चेंडू. बॅट्समनला रीड करून चेंडू टाकलाय. गुड बॉलिंग. बॅट आणि पॅटच्या मधून चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. 3 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हो, अजून एक निर्धाव. अजून एक निर्धाव. गुड बॉलिंग. क्या बात आहे. चांगलं कमबॅक आदित्यचं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. आणि काय कंट्रोल केला आदित्यने स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. मागचं एकमेव षटक आपण बघितलं ते 50 धावा 25 धावांचं बघायला मिळालं. 26 धावा तिथे खर्च केला आल्या होत्या. स्लाइस केलाय. गॅप खूप मोठा आहे आणि ते थेट चेंडू आपण बघतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गुड शॉट. सीमारेषेच्या बाहेरच पाठवून दिला आहे चेंडू. धावसंख्या अब तक 56. 56. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 56 धावा. चेंडू मध्ये गॅप खूप मोठा आहे. वॅकेंट एरिया त्या ठिकाणी चेस सुरू आहे. तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू थांबत. चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. षटकारानंतर आलाय चौकार. धावसंख्या 60 आणि 61 धावसंख्येचं लक्ष असणार आहे सामना जिंकण्यासाठी एव्ही वॉरियर्स या संघासमोर. 61 रन्स टू विन फॉर एव्ही वॉरियर्स. चला टॉससाठी रिपोर्ट करा सोमजाई स्ट्रायकर्स आणि स्ट्रॉम चेझर्स.
सो एक्स्ट्रा धावसंख्येचं लक्ष आहे. फलंदाज पोहोचले स्ट्रायकिंग एंडला सुहास आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित. आणि षटक क्रमांक पहिलं आता मात्र एव्ही वॉरियर्स या संघासमोर घेऊन येतोय. गोलंदाज सज्ज होतोय म्हणजेच उज्ज्वल. 61 टू विन फ्रॉम 4 ओव्हर. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. मागचा चेंडू फाईन लेग मध्ये, तिथे चेंडू कव्हर करते तोपर्यंत भरपूर मोठी संधी फलंदाजांकडे अजून धावा इथे माझा जमा करण्याची. आणि तेच बघायला मिळते या चेंडूवर 2 धावा फलंदाजांनी धावून इथे पूर्ण केलेले आहेत. 2 धावांनी खातं उघडले ते सुमितने. लेग ग्लान्स बघायला मिळाला. एकदम डीप होता चेंडू. खूप चांगला त्याला एक्झिक्यूट केला, गाईड केला चेंडूला. आणि 2 धावेने सुमितने खातं उघडलंय. धावसंख्या धावफलकार 2. 61 धावसंख्येचं लक्ष आहे. 15 ते 16 धावा, 15.25च्या गतीने बॅटिंग करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी, म्हणजेच एव्ही वॉरियर्सच्या संघाला. मगाशी आपण सामने जर आपण लक्ष टाकलं तर आपण बघितलं त्या ठिकाणी सामना तो जिंकला तो म्हणजेच सोमजाई स्ट्रायकर्स या संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपलं विजयी लक्ष आहे आपण बघितलं त्या ठिकाणी तरी पूर्ण केलं. त्यानंतर फळसफचे सनरायझर्स या संघाने सामना जिंकलाय. आणि तिसरा सामना ग्राउंडवर सुरू आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये एव्ही वॉरियर्स वर्सेस सामना आपण जो बघतोय म्हणजेच अल्फा रेंजर्स या 2 संघांमध्ये. अल्फा रेंजर्स या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला. एव्ही वॉरियर्सला इन्व्हाइट केलं बॉलिंगला. आणि धावा आपण ज्या बघितल्या धावफलक ते 60 धावा आणि 61 धावसंख्येचं लक्ष अजूनही करायचे ते 59 धावा. चला मॅच सुरू करा. लक्षात ठेवा 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचीच आहेत. हो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर दे धडक. एक कडक शॉट. सीमारेषेच्या बाहेर षटकार सुमितच्या बॅटमधून. दर्जेदार फटका, ताकदवान फटका, टायमिंग चांगलं केलंय चेंडूवर आणि फटका दर्शवलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघताय चेंडू जाऊन तो नेटवर जाऊन आदळला. सीमारेषेवर पंचांनी लगेचच सिग्नल केला इट्स अ 6. सुमित पहिला षटकार त्याने नोंदवला आपल्या बॅटमधून. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. 61 धावसंख्येचं लक्ष. गो लावी या युट्यूब वाहिनीवर तुम्ही घर बसल्या स्पर्धा बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. षटकार मारल्यानंतर लगेच फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय गोलंदाज उज्ज्वल. पुढचा चेंडू उज्ज्वलचा. समोर सुमित. फुल टॉस आहे. ऑन साइडला मिड विकेटला एक्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी क्षेत्रशक्ती तिथे डीप मध्ये थोडासा फिंबल, थोडीशी जजमेंट चुकली त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावांची धावून इथे पूर्ण करते दोन्ही फलंदाज. सुमित आणि धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. सुमित आणि सुहास ही सलामीची जोडी मैदानावर एव्ही वॉरियर्स या संघाकडून. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पुढचा चेंडू उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. स्क्वेअर लेगचा खेळाडू. दोघांमध्ये कोऑर्डिनेशन झालं होतं. हो, घेऊ शकतो मी हा झेल, हा विश्वास त्याच्यामध्ये होता. आणि पहिलाच धक्का लागलाय. फलंदाज बाद होतोय आघाडीचा. सुमित बॅक टू डगआउट. पुढचा चेंडू उज्ज्वलचा. समोरचा नवीन फलंदाज अथर्व. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. विकेट काढण्याचा कॉन्फिडन्स बघा काय गोलंदाजीमध्ये. तिथे मात्र डीप मध्ये चेंडू जातो. फाईन लेग मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. सीमारेषे बाहेर चौकार.
बॅटची हलकीशी एज, दोन पायांच्या मधून चेंडू फरार होतोय आणि तिथे मात्र बघितलं फायनली मध्ये खराब फिल्डिंग आणि थेट चेंडू सीमारेषे बाहेरच्या धावा. अथर्वने खातं उघडले 4 धावेने. धावफल करायचे 14 धावा, अजूनही 47 करायचे आहेत. 19 चेंडूचा खेळ शिल्लक. त्या बात बॅक टू द बॉलर. समोर खेळण्यासाठी भाग पडले. कोलर टप्प्याचा चेंडू होता, निर्धाव चेंडू, षटक समाप्त. एकूण एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 14 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. रिक्वायर 115.67. 15 ते 16 धावा कराव्या लागतील प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच त्याच्यामध्ये सोमजाई स्ट्रायकर्स वर्सेस स्ट्रॉम चेजर्स यांच्यामध्ये फाईट होणार आहे. जसं मागाशी मी उल्लेख केला की बरोबर अर्ध्या तासानंतर 12:30 वाजता लंच काउंटर सुरू होतील. ब्रेक कुठल्या प्रकारचा नसणार आहे. आज पर शेड्यूल आपल्याला सांगितलं होतं की तिथे मात्र ब्रेक असणार होता, म्हणजेच 1 तासाचा. पण ऑलरेडी आपण बघितलं आपलं शेड्यूल थोडंसं लेट, थोडंसं डिले सुरू झालंय. त्यामुळे ब्रेक कुठल्या प्रकारचा नसणार आहे. मॅच कंटिन्यू चालू असणार आणि शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त षटकांचे सामने आपल्याला खेळायचे आहेत. भावेश बॉलिंग मार्कवर. फुल टॉस आहे, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू एक टप्पा घेऊन सीमारेषे बाहेर. 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात. स्वागत, वेलकम टू खालसा ग्राउंड. वॅकेंट एरिया ज्या ठिकाणी होता तिथे मात्र कोण क्षेत्र असणार होता. उज्ज्वल तिथे पोहोचेल तोपर्यंत धावून ही आपण बघितलं की धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार, धावसंख्या 18. स्लाइस केलाय, गली आणि पॉईंटच्या मधून चेंडू काढलाय. चेस सुरू आहे. बघा त्या ठिकाणी चेस इथे मात्र पूर्ण होईल का, चेंडू कव्हर होणार का, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू जिंकलाय शर्यत आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. बॅक टू बॅक 2 अप्रतिम फटके. फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग त्याच्या बॅट मधून 2 चौका त्याने मारलेत लागोपाठ आणि धावसंख्या 22. सुहास ऑन स्ट्राईक. 22 धावा धावफलकावर. भावेशचं दमदार स्वागत केलं दुसऱ्या षटकामध्ये. वेस्टीच्या मागे संतोष फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. पुढचा चेंडू थांबून खेळायचा प्रयत्न ऑनसाइडला प्लेस केलाय. डीप मध्ये क्षेत्राच्या कापता आपण बघतोय येतो तो लॉंग लेग वरून चेंडू कव्हर करतोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट आणि एखादं समाधान मानावं लागेल. अथर्व स्ट्राईक एंडला पोहोचेल. धावसंख्या 23 धावा, 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 15 चेंडू आणि 38 धावांची गरज. भावेश शॉर्ट ऑफ लेन्थ होता चेंडू. संधी होती अथर्वकडे, पण त्याचा फायदा उचलू शकला नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय तो, म्हणजे थेट विकेट किपरच्या हातमध्ये. खूप लेट डिसिजन खूप लेट घेतला अथर्वने शॉट खेळण्यासाठी आणि तोपर्यंत चेंडू त्यांना चक्कवून मागे निघून गेला विकेट किपरच्या हातात. पुढचा चेंडू भावेशचा ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑनला एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्राच्या काय डीप मध्ये खूप चांगला जज केलाय. चेंडू स्टॉप केलाय, थांबवलाय चेंडू आणि तोपर्यंत अथर्व एकच धाव तिथे कंप्लीट करू शकलाय. धावसंख्या 24. 13 चेंडूत अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू भावेश शॉर्ट ऑफ लेंथ आहे. हा चेंडू ऑन साइडला फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा होता. पंचांनी वाईड बॉल सिग्नल केलेला आहे लेग स्टिकच्या बाहेर. वाईडची सुरुवात धावी ते ऍड होईल. धावफलकावर धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती क्वार्टर सेंचुरी कंप्लीट 25 धावा. हो, चेंडू उंच तर गेला, किती लांब गेला बघूया. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. जजमेंट चांगलं आहे. फलंदाज बाद. अगस्टस सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा, हरणे बायपास, हरणे दापोली यांचं काउंटर आपण बघतो. त्या ठिकाणी आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या खाली आहे. तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं आणि लकी ड्रॉ जर तुमचा नंबर लागला तुम्हाला 50% डिस्काउंट मिळू शकतं या ठिकाणी जर तुम्ही गेलात. खूप चांगले आपण बघतो त्या ठिकाणी त्यांच्या पॅम्पलेट्समध्ये तुम्हाला खूप चांगले व्ह्यूज बघायला मिळतात. चांगले रूम्स बघायला मिळत आहेत. व्ह्यू खूप चांगला आहे. खूप चांगली अरेंजमेंट आहे त्या ठिकाणी.
अपूर्वम, अतुल्यम, अमूल्यम, अनंतम, चांगले चांगले तुम्हाला हे स्वीट्स रूम बघायला मिळत आहेत. नाईन अंडर द स्टार्स अँड ट्रॉपिकल वेव, दापोली, कॉन्फरन्स अँड इव्हेंट्स खूप रूम चांगले आहेत. स्विमिंग पूल आहे, सी व्ह्यू स्पा अँड फिटनेस झोन. वळी आपण आता ग्राउंडकडे. षटक क्रमांक आपण बघतोय संतोष गुण आले 3रं बोर्डिंग मार्कवर. नेक्स्ट स्टिकच्या बाहेर इट्स वाईड. फॅसिलिटी रिसॉर्टमध्ये खूप चांगल्या आहेत. इन्फिनिटी स्विमिंग पूल, इंडोर चिल्ड्रन्स प्ले एरिया, सी व्ह्यू स्पा, फिटनेस झोन, सी व्ह्यू लायब्ररी, 24 hours सिक्युरिटी, एम्पल पार्किंग स्पेस, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स रूम, खूप काही आहे. ते निश्चितच व्हिजिट करा, पण त्याआधी रजिस्ट्रेशन करा. अगस्त्या सी व्ह्यू रिसॉर्ट अँड स्पा याचं काउंटर आमच्या कॉमेंट बॉक्सच्या बरोबर खाली कॉड पॉईंटसाठी अपील केले त्या ठिकाणी. आणि रजिस्ट्रेशन जर केलं तुम्ही, जर तुमचा लकी ड्रॉ नंबरला तुम्हाला 50% डिस्काउंट मिळू शकतं या ठिकाणी. गुड बॉलिंग, चांगला चेंडू हात आलाय संतोषने. पुढचा चेंडू संतोषचा थांबून एक्झिक्यूट केला ऑन साईडला. 2 खेळाडूंच्या गॅप मधून लांब लचक मारलाय, दिलखेचक मारलाय, षटकार. संधी भेटली अथर्वला त्या ठिकाणी. शॉर्ट पिच चेंडू तुटून पडला अक्षरशः. आणि आता तुम्हाला षटकारमध्येच डील करावं लागेल. षटकार चौकारच मारावे लागतील. संतोष नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, विकेट किपर बिहाइंड द कॅच. आणि आपण बघतोय त्या ठिकाणी स्टंपच्या मागे अचूक झेल टिपला त्या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय आणि धक्का लागतोय, म्हणजे अथर्वच्या स्वरूपामध्ये. अथर्व बॅक टू डगआउट. अथर्वची विकेट काढली ती गोलंदाज संतोषने. एक षटकार मारला तर पुढच्या चेंडूत लगेचच उत्तर दिलं संतोषने. गुड बॉलिंग. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. बॅट्समन भरपूर बॅकफुटला खेळत आहेत. बरेचसे बॅट्समन मी बघितले नितीन की बॅकफुटला जास्त खेळणं पसंत करतायत. तुम्हाला चेंडूवर यावं लागेल, तुम्हाला थोडासा दबाव टाकावा लागेल म्हणजे गोलंदाजावर, पण तसं इथे होत नाहीये. ओ प्लेड ऑन, प्लेड ऑन झालाय फलंदाज. बॅटची आतली कड पायाला चेंडू लागलाय आणि नंतर एसटीवर गेलाय चेंडू. प्लेड ऑन, फलंदाज बाद. विकेट फॉर संतोष. बघू शकता ऍक्शन रिप्ले गुलाबच्या माध्यमातून. एकदम टोला लागला चेंडू, बॅटला लागला, टोला लागला, खाली लागला आणि थेट वेस्टीवर गेलाय. अशा प्रकारची गोलंदाजी आपण बघतो शक्यतो बुमराकडून. तो संधी देत नाही, कारण त्याचे आत्मनिर्भर चेंडू बरेचसे आपण बघितलं की बॅट्समॅनच्या पायाला लागून एसटीवर जातात, बॅट लागून एसटीवर जातात, प्लेड ऑन बरेचसे फलंदाज बाद होतात. तशा प्रकारचा काही जणू काय चेंडू होता संतोषचा. त्याने बॅक टू बॅक विकेट काढली आहे. 2 विकेट त्याने बॅक टू बॅक काढलेले आहेत. सो इज ऑन हॅट्रिक. एक हॅट्रिक आपण ऑलरेडी या स्पर्धेमध्ये बघितली आहे. हो, इट्स हॅट्रिक बॉल, पण पंचांकडे अपील. कॉड बिहाइंडचं अपील तुम्ही फक्त मुख्य पंचांकडे करू शकता. नॉट बिलॉंग टू स्ट्राईक एंड अंपायर, बॅटिंग एंड अंपायर, ओनली मेन अंपायर. स्ट्रॉंगली अपील केलं होतं पंचांकडे. चला जास्त डिस्कशन नकोय, मॅच सुरू करा, स्टार्ट करा. नेक्स्ट मॅचचा अपडेट आमच्याकडे येऊ द्या. सोमजाई स्ट्रायकर्स वर्सेस स्ट्रॉम चेजर्स मध्ये जी मॅच आहे, मॅच साठी दोन्ही टीमने ताबडतोब रेडी राहायचं आहे, कारण आता एकच षटक आता शिल्लक राहिलं आहे. यानंतर चौतीस धावा, 4 गडी बाद. आता मात्र 28 ची गरज आहे. निर्णायक षटक आता मार्गस्थ होईल. 6 चेंडू 28 धावा. पंचांचा इशारा. ऑटोमॅटिकली हा षटक आता अप्लाय झाले, म्हणजेच बॉलिंग पॉवर प्ले साठी एक नामी संधी फलंदाजांकडे, कारण आता फक्त 3च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. अशा मुवमेंटला धावा बनवाव्या लागतील. 28 धावा तुम्हाला करायच्या आहेत. षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल.
28 धावा करण्यासाठी तुमच्याकडे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज सज्ज होतोय. नाव आहे स्वप्नील. स्वप्नील विचारे. पहिला चेंडू स्वप्नीलचा. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइड, पुलचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू सीमारेषे बाहेर. 2 टप्पा घेऊन 4 धाब्यांसाठी. स्वप्नीलच्या पहिल्या चेंडूवर अटॅकिंग शॉट, थेट सीमारेषे बाहेर 4 धावा, चौकार. आता चेंडू शिल्लक ते 5 करायचे, त्याची 24 म्हणजेच काय तर एक तरी षटकार त्यामध्ये हवाय तुम्हाला. चौकार तुम्ही मारा हरकत नाही, पण षटकार सुद्धा एक तुम्हाला हवाय त्याच्यामध्ये. 24 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आपण चेंडू शिल्लक ते मैदानावर 5. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आणि झेल. हा ट्रॅप होता, स्वप्नीलचा हा ट्रॅप होता आणि त्या ट्रॅप मध्ये बरोबर आदित्यला त्याने अडकवलं. एक चौकार मारला, त्याला लालच दाखवली अजून, आणि त्या लालच दाखवताना त्याच्यामध्ये त्या ट्रॅप मध्ये अडकवलाय. स्लोअर वन चेंडू होता. इव्हन असा चेंडू तुम्ही सीमारेषेबाहेर सहज मारू शकले असते, पण चेंडूला एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि बरोबर चेंडू स्क्वेअरलेच्या खेळाडूच्या हातामध्ये, झेल बाद, फलंदाज बाद. स्वप्नील ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्या चेंडू तुम्ही षटकारच मारू शकता, अशी चेंडू तो टाकतोय, पण इथे मात्र ट्रॅप होता आणि त्या ट्रॅप मध्ये बरोबर अडकवलंय. तर चेंडू शिल्लक ते 4 आणि 24 करायचे म्हणजे काय तर स्वप्नीलच्या प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार मारायचा आहे. 4 चेंडू 24 धावा. गीतेश आलाय नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. बघायचं सामन्याला इथे कलाटणी मिळणार का. 4 चेंडू 24. गोलंदाज सज्ज स्वप्नील. शॉर्ट पिच, पण एलिव्हेशन नाहीये. एलिव्हेशन नाही बरोबर खेळाडूच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली. मगाशीच मी उल्लेख केला की स्वप्नीलची ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे, तो शॉर्ट पिच चेंडू टाकतात, त्या चेंडू तुम्ही प्रत्येक चेंडू तुम्ही षटकारच मारू शकता. एवढे चेंडू त्याच्याकडे सहज गतीने बॅटवर येत आहेत, बॅट्समनकडे येत आहेत, पण ते त्याचा फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज. उंच गेलेला चेंडू, उंच गेला मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर ना, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. आता या सामन्याचा चमत्काराचा व्ही वॉरिसला वाचवू शकतो, कारण चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 2 आणि करायचे त्या 17 धावा. 2 चेंडूंनी 17ची गरज आहे. ओ लोअर फुलचा चेंडू. हा चेंडू खूप चांगल्या लाईनवर टाकलाय, चांगल्या लाईनवर टाकलाय स्वप्नीलने. फक्त फॉर्मॅलिटी आता शिल्लक राहिली आहे. लोअर फुटचा चेंडू होता, फुलरेंचा चेंडू होता. लक्षात ठेवा 12:30 वाजता लंच काउंटर चालू होतील. कुठल्या प्रकारचा ब्रेक नसणार आहे, मॅच कंटिन्यू चालू राहणार आहेत. ज्या संघाचा सामना नसेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे लवकरात लवकर जाऊन. कुठल्या प्रकारचा ब्रेक इथे होणार नाहीये. इथे एकच धाव कंप्लीट केली आहे फलंदाजाने आणि 15 धाव्यांनी सामना इथे जिंकलेला आहे. 15 रन्स. अल्फा रेंजर्स वोन बाय 15 रन्स. निर्णय जो घेतला की आम्ही बॅटिंग प्रथम करू आणि चांगली बॅटिंग केली, चांगलं टार्गेट सेट केलं. 60 धावा त्यांनी कुठल्या आणि 61 त्यांचं लक्ष होतं, त्या लक्ष्याचा पाठलाग झालेला नाहीये आणि 15 धाव्यांनी सामना इथे खिशात टाकलाय अल्फा रेंजर्स या संघाने. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू करा, जिथे मात्र 2 संघ एकमेकांसमोर फाईट करतील, म्हणजेच सोमजाई स्ट्रायकर्स वर्सेस स्ट्रॉम चेझर्स.